श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सासू सुनेची जोडी। पंख असतील तर उडावंसं वाटतंच, पण शालिनीला फक्त खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा उरला होता। तिच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर असलेलं गुलमोहराचं झाड दर उन्हाळ्यात भरभरून बहरायचं, पण यावर्षी त्याच्या फांद्याही जरा बिथरलेल्या वाटत होत्या, जणू त्यांना देखील कुठेतरी जावंसं वाटत होतं। शालिनी कधी काळी मनापासून हसणारी, चिवचिवाट करणारी, फिरायला उत्सुक अशी मुलगी होती, पण तिचं लग्न झालं, संसारात रमली। नवऱ्याचं नाव मिलिंद, शिक्षकी पेशात, पण थोडा कोरड्या स्वभावाचा। हळूहळू शालिनीने आपले फिरण्याचे, भटकण्याचे, निसर्गात रमण्याचे सगळे रंग ओळख विसरून टाकली होती। घराचं अंगणच आपलं जग हे तिच्या नशिबाचं वाक्य झालं। ती उठली की सकाळचा नाश्ता, चहा, देवपूजा अशा कामांमध्ये गुंतवून टाकायची। जेवण बनवायचं, सासऱ्यांना काय हवे ते द्यायचं आणि टीव्हीवरून भाग्यलक्ष्मी पाहत दुपार काढायची। पण डोळ्याच्या कोपऱ्यात कुठेतरी हिमाचलच्या सफरीची आठवण रेंगाळायची। एकदा मिलिंदबरोबर सहज बोलता बोलता शालिनी म्हणाली होती, कधीतरी गोव्यात जाऊया ना, समुद्राच्या जवळ बसावंसं वाटतं। मिलिंदने डोळ्यातून चष्मा खाली घेत आणि पेपरातून डोकं वर करत विचारलं, तुला समुद्राकडे बघून काय करायचंय? तिथे काय नवं आहे? शालिनी हसली, पण तिच्या डोळ्यात ते हास्य पोहोचलं नव्हतं। एक दिवस दरवाजा उघडताच अनिरुद्ध आत आला। त्याच्यासोबत होती एक देखणी सुसंस्कृत मुलगी नेहा। आई, हिला भेटा, ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय। शालिनी क्षणभर स्तब्ध झाली, पण लगेच हसून दोघांना घरात घेतलं। तिचं हृदय थोडंसं धडधडलं। काय आपल्याला ही आवडेल? सुनबाई म्हणून ही कशी असेल? नेहा जणू एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आली होती। ती आदबीने बोलत होती, घरातले फोटो बघत होती आणि शालिनीशी सहज संवाद साधत होती। शालिनीने एक कप चहा नेहासाठी पुढे केला आणि सहज विचारलं, तुला काय आवडतं ग नेहा? नेहाचं उत्तर ताजं आणि मनात रेंगाळणारं होतं, मला फिरायला फार आवडतं। मी आत्तापर्यंत 8 राज्य फिरले। निसर्ग, नवनवीन ठिकाणं आणि तिथली माणसं, त्यांच्याशी संवाद साधायला मला खूप आवडतं। शालिनीच्या चेहऱ्यावर एक हलकीशी प्रकाशरेषा उमटली। ती म्हणाली, मला पण खूप आवडायचं, पण नंतर कसं सगळंच थांबलं। नेहा त्यांच्याकडे बघत म्हणाली, का थांबला? तुम्ही अजून खूप ठिकाणी जाऊ शकता, मी तुम्हाला घेऊन जाईन। त्या क्षणी शालिनीने मनातल्या मनात निर्णय घेतला, हीच मला सून हवी। काही दिवसांनी शालिनी आणि मिलिंदने मुलांच्या निर्णयाला मान्यता दिली। फार थाटमाट न करता साध्या पद्धतीने नेहा आणि अनिरुद्धचं लग्न झालं। नेहा नव्या घरात आली आणि अगदी मोकळेपणाने सगळ्यांमध्ये मिसळली। ती रोज सकाळी शालिनीला मदतीसाठी विचारायची, दुपारी सासऱ्यांना टायमावर औषधं द्यायची आणि रात्री अनिरुद्ध बरोबर गप्पा करत हसत दिवस संपवायची। पण एका रविवारी अनिरुद्ध ऑफिसच्या फोन कॉलमध्ये अडकलेला होता। नेहा हळूच येऊन शालिनीच्या खोलीत बसली। आई, ती म्हणाली, खूप दिवसात कुठे बाहेर गेले नाही, जरा ट्रेकला किंवा कुठल्या निसर्गस्थळी जावंसं वाटतं। अनिरुद्धशी बोलले, पण तो म्हणतो आहे की त्याला काम आहे, तो नाही येऊ शकत। शालिनीच्या चेहऱ्यावर एक नखरेल हसू उमटलं। मुलगा नाही, नवरा नाही, दोघेही कामात, आपल्याला ते तर कुठे घेऊन जात नाहीत। चल, आपण दोघीच जाऊया का? नेहाला विश्वासच बसला नाही। खरंच? हो बाई, तू सांगशील तर मी ड्रायव्हिंग पण करीन, पण हॉटेल बुकिंग मला नाही जमत, तर ते तू कर। नेहा लगेच उत्साहाने म्हणाली, आई तुम्ही इतक्या कूल आहात हे मला माहीतच नव्हतं। शालिनी हसली, पण तिच्या डोळ्यात एक हलकासा पाण्याचा थेंब चमकला। ही मुलगी
तिचं बंद झालेलं आयुष्य उघडून टाकत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे जेवणाच्या टेबलावर बसलेले. मिलिंदने विचारलं, नेहा, उद्या सुट्टी आहे का तुझी? हो बाबा, आणि आईसोबत जरा जवळपास कुठेतरी फिरायला जायचं ठरवलंय, पुण्याजवळील ताम्हिणी घाटाकडे. मिलिंदने थोडं कुरकुरत विचारलं, खर्च कोण करणार? शालिनीने लगेच उत्तर दिलं, तुमची ठेवलेली जुनी FD फोडून नाही जात. तुमचे पैसे जास्त खर्च करणार नाही. मी काही सेव्हिंग केलेली आहे, ती वापरणार. मिलिंद शांत झाला. अनिरुद्ध म्हणाला, आई, जर कधी मदतीची गरज लागली तर मला सांग, पण मला खूप बरं वाटतंय की तू स्वतःसाठी काहीतरी करतेस. नेहाने आणि शालिनीने एकमेकांकडे बघितलं. सोप्या संवादाने घरात नवी दिशा मिळत होती. त्याच रात्री शालिनीने तिचा जुना बॉक्स उघडला. आतून 1 दिवसाचे प्लॅन, पर्यटन स्थळाची कात्रणं, एका जुन्या डायरीतले विजिट समडे असे शब्द, सगळं बाहेर आलं. ती डायरी उघडून ती लिहू लागली. आज माझं एक स्वप्न उघडलं. ते मी विसरले होते, पण आता ते पुन्हा जगायचं आहे. कुणाच्या सहाऱ्याने नाही, तर एका सुनबाईच्या मैत्रीने. पहाटेची शांत वेळ. शालिनीने खिडकी उघडली. समोरच्या गुलमोहराच्या झाडावर नवीन पालवी फुटलेली होती. वाऱ्याच्या झुळकीसोबत ती हलकेच डोलत होती, अगदी तिच्या मनातल्या लहरीसारखी. आज तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार होतं. वर्षानंतर ती पहिल्यांदा घराबाहेर स्वतःच्या इच्छेने, सुनबाईच्या सोबतीने एका ट्रिपवर जाणार होती. नेहा तिच्या खोलीत आली. तिच्या हातात एक बॅग होती आणि चेहऱ्यावर उत्साह. आई, मी तुमच्यासाठी स्पेशल ट्रेकिंग शूज आणलेत. मी ऑनलाईन मागवले होते. तुमचा पाय माप घेतलाय मी आधीच. शालिनी थोडीशी चकित झाली. हे काय ग, मला एवढं काही? नेहा तिचा हात हातात घेते. आई, तुमचं पहिलं पाऊल आहे ना, ते मजबूतीने पडलं पाहिजे. शालिनीला मनात कुठेतरी गहिवरून आलं. 2 दिवसापूर्वी नेहाने इंटरनेटवर पुण्याजवळील ट्रिपसाठी रिसर्च केला. तिला माहीत होतं की सासूबाईला खूप जास्त चालणं जमत नाही, त्यामुळे फार अवघड ट्रेक नको. एक सुंदर, सहज जाता येईल असं ठिकाण, मुळशी डॅम. नेहा बुकिंग करत होती. रिसॉर्ट बघणं, त्यांचे रिव्ह्यू वाचणं, बजेटमध्ये बसवणं, सगळं ती काळजीपूर्वक करत होती. शालिनी तिच्या पाठीमागून हळूच विचारते, तुला हे सगळं कसं जमतं ग? आई, मी सॉफ्ट स्किल्स ट्रेनर होते ना, त्यामुळे प्लॅनिंग, टाईम मॅनेजमेंट हे माझं फील्डच. आणि आता तुम्ही सोबत असाल तर अजूनच मजा येईल. शालिनीला वाटलं, माझी ही सून नुसती हुशार नाही, तर जीव आहे, घरात उजेड आणणारी. ट्रिपचा दिवस. अनिरुद्ध आणि मिलिंद दोघेही त्यांना बाहेर सोडायला आले. गाडीमध्ये सगळं व्यवस्थित भरलेलं, टिफिन, मेडिकल किट आणि शालिनीची खास डायरीसुद्धा. आई, ड्रायव्हिंग मी करते आज, नेहा म्हणाली. बापरे, तुझा कॉन्फिडन्स भारी आहे. शालिनी चकित झाली. नेहाचं गाडीवरचं कौशल्य पाहून शालिनीला वाटलं, ही मुलगी खरंच स्वतःच्या पायावर उभी आहे. गाडी चालू झाली. गाण्याची सॉफ्ट प्लेलिस्ट, खिडकीतून येणारी थोडी थंड हवा आणि दोघींचं खूप दिवसांनी पहिल्यांदाच मिळालेलं एकांतातलं हसणं. आई, मला सांगा ना, तुम्हाला खरंच फिरायला जायचं होतं का आधी? नेहा विचारते. शालिनी थोडीशी शांत झाली. मग हळूहळू बोलू लागली. माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं, नवरा, सासर हे सगळं म्हणजे सुंदर सहप्रवास असेल. आम्ही ट्रिप वगैरे करू, बाहेर बागडू, पर्वतरांगा पाहू. पण तुमचे बाबा कायम म्हणायचे, घर म्हणजेच आयुष्य. मी त्यांचं ऐकलं, कारण त्या काळात आपण हो म्हणणंच शिकलेलं असायचं, पण मनात मात्र नेहमी एक हुरहुर असायची. नेहाने त्यांचा हात हलकेच दाबला. आई, आता ती हुरहुर पूर्ण करूया. शालिनीच्या डोळ्यात पाणी. बेटा, तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं.
डोंगरांच्या मध्ये गाडी वळत होती. हिरवीगार जंगलं, पाण्याचे लहान ओढे आणि प्रत्येक वळणावर नवीन सौंदर्य. गाडी थांबवून त्यांनी फोटोज घेतले. शालिनी पहिल्यांदाच सेल्फी घेत होती आणि ती मनापासून हसत होती. नेहाने तो एक छोटासा व्हिडिओ केला. आई, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मैत्रिणींना तुम्ही खूप आवडाल. चला ना, आपण एक छोटं यूट्यूब चॅनल सुरू करूया का? शालिनी थोडी चकित झाली. यूट्यूब? आपल्याला काय जमेल का ग? का नाही जमणार? सासू सुनेची जोडी नाव ठेवूया. तुम्ही अनुभव द्या, मी एडिट करीन. एकदम मस्त जोडी होईल. शालिनी गालावर हात ठेवून हसली. वयाच्या या टप्प्यावर मी सोशल मीडियावर स्टार होणार का ग? नक्की, नेहा आत्मविश्वासाने म्हणाली. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर दोघींनी रूममध्ये प्रवेश केला. रिसॉर्टमधलं खोलीचं वातावरण अगदी निसर्गाच्या जवळ होतं. लाकडी सजावट, मोठ्या खिडक्या आणि समोरचं तळं. शालिनी म्हणाली, हे सगळं फारच सुंदर आहे. मी आयुष्यात कधी असं अनुभवलं नव्हतं. नेहाने लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. चला, पहिला व्लॉग. नमस्कार मंडळी, मी शालिनी आणि ही माझी सून नेहा. आम्ही आलोय मुळशी डॅमच्या जवळच्या एका सुंदर रिसॉर्टमध्ये. हे आमचं पहिलं फिरणं आणि पहिला व्लॉग. शालिनी थोडी अडखळली, पण पुढे उत्साहाने बोलू लागली. नेहा मागून म्हणाली, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. खरं सौंदर्य हे असंच असतं. संध्याकाळी रिसॉर्टच्या गार्डनमध्ये दोघींनी एकत्र बसून गप्पा मारल्या. शालिनी म्हणाली, नेहा, खरं सांगू, तू सून नाही, मुलगीच वाटतेस. नेहाने उत्तर दिलं, आई, मी तुमची सावली नाही, मी तुमची सोबत आहे. तुम्ही आता फक्त संसाराच्या चौकटीत राहू नका. जग बघा, अनुभव घ्या. त्या क्षणी दोघींच्या नात्यांचा एक नवा दुवा तयार झाला. मैत्रीचा, समजुतीचा आणि मुक्ततेचा. दुसऱ्या दिवशी घरी परतल्यावर शालिनीचे चेहरे तेजस्वी, नेहाचाही उत्साह दुप्पट. दोघींनी ट्रिपचे फोटो, व्हिडिओ एकत्र बसून एडिट केले. नेहाने यूट्यूबवर चॅनल उघडलं, सासू सुनेची जोडी. पहिला व्हिडिओ अपलोड झाला. आमची पहिली ट्रिप, मुळशी डॅम. रात्री जेवण झाल्यावर सगळे एकत्र बसले. मिलिंद नेहमीसारखा पेपर घेऊन बसला होता, पण अनिरुद्धने मोबाईल उचलून यूट्यूब चॅनल उघडलं. नेहाने त्याला सांगितलं होतं, चॅनल उघडलेला आहे. तो पाहू लागला. आई, हे तू आहेस का? कमाल, किती सहज बोलतेस तू. मिलिंदने डोळे वर केले. हे काय नवीन शॉक? शालिनी थोडं हसत म्हणाली, एकदा फिरायला गेलो की वाटलं अजून पाहायचं आहे आणि आठवण शेअर करायच्या आहेत. मिलिंद थोडा वेळ शांत राहिला, मग म्हणाला, पण खर्च? शालिनीने छान हसून उत्तर दिलं, म्हणून तर आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केले. मी काही फुकटात करायला सुरुवात नाही केली. हां, अजून कमाई झाली नाही, पण होईल. आणि हा खर्च म्हणजे गुंतवणूक आहे माझ्या आनंदाची. अनिरुद्धने लगेच म्हटलं, आई, तू आणि नेहा खूप भारी करता. मी तुम्हाला ब्रँड लोगो आणि इंट्रो बनवून देतो. नेहाने शालिनीचा हात धरला. आई, तुमचं स्वप्न आता फक्त तुमचंच राहिलेलं नाही, ते आमचं आहे. नेहा आणि शालिनीचा यूट्यूब चॅनल सासू सुनेची जोडी सुरू होऊन आता आठवडा झाला होता. पहिल्या व्हिडिओला 15,000पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. कमेंट्समध्ये लोकांनी कौतुकाची थाळी भरून ठेवली होती. तुमची सासू सुनेची जोडी खूपच छान आहे. तुम्ही मैत्रिणी वाटता. खूप छान कॉम्बिनेशन. माझ्या सासूबाई असत्या तर मी त्यांना घेऊन गेले असते. प्लीज मेक मोर ट्रॅव्हल व्लॉग्स. तुमची बॉन्डिंग अप्रतिम आहे. शालिनीला वाटलं, मी काहीही नाही केलं, फक्त हसले, बोलले आणि जगले, पण तेच लोकांच्या हृदयाला भिडतं आहे. नेहाने तिचं पहिलं छोटं संपादन केलं होतं. थोडंसं म्युझिक, काही मजेशीर मीम्स आणि एक सुंदर समारोप. नाते टिकवायचे असतील तर त्यांना मोकळा श्वास द्यावा लागतो.
एक सकाळ जेव्हा मोबाईल नोटिफिकेशनने धक्का दिला, शालिनी भाजी चिरत होती आणि तिचा फोन वारंवार वाजत होता. आई, तुमचा ईमेल मी लिंक केला होता ना यूट्यूबसोबत. एका ब्रँडने तुम्हाला टुरिस्ट गिअरसाठी स्पॉन्सरशिप ऑफर दिली आहे. नेहा हसतच ओरडली. ब्रँड आपल्याला? शालिनीचा विश्वासच बसत नव्हता. हो आई, त्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही जिथं जाल तिथं त्यांचं प्रोडक्ट वापरा एवढंच सांगितलंय आणि त्यासाठी ते एक छोटी रक्कमही देतील. बापरे, ही गोष्ट खूप मोठी आहे ग. संध्याकाळी जेवणानंतर शालिनीने सहज विचारलं. मिलिंद, आम्ही लवकरच कोकणात जायचा विचार करतोय. त्यात एक कंपनी म्हणते की त्यांच्या बॅग्स आणि शूज वापरून व्हिडिओ करा म्हणते. मिलिंदने भुवया उंचवल्या. म्हणजे आता तुम्ही प्रोफेशनल झालात का? आणि हे कमवायचं कारण काय? तुम्हाला पैसे कुठे लागतात? शालिनी थोडी गंभीर झाली. माझं उत्तर सॉफ्ट आहे, पण कारण स्पष्ट आहे. सुरुवात ही मनशांतीसाठी होती. मला फिरायची आवड होती म्हणून. पण आता ही केवळ मजा नाहीये, ही माझी ओळख बनवण्याची सुरुवात आहे. मला स्वतःसाठी काही करायचं आहे. मिलिंदने काहीही न बोलता पेपर उचलला. अनिरुद्ध मात्र म्हणाला, आई, तू बरोबर करते आहेस. आजकाल लोक अगदी साध्या गोष्टींवर लाखो रुपये कमावतात. तुम्ही तर काही मौल्यवान करताय. नात्याचं रूप जगासमोर मांडताय. दुसरी ट्रिप कोकण दर्शन. नेहाने प्लॅन केला. दापोली, सुंदर समुद्रकिनारा, लहान होमस्टे आणि कोकणातला निसर्ग. शालिनीही आता नुसती तयार नव्हती तर उत्सुक होती. यावेळी तिने स्वतःसाठी कपड्यांची शॉपिंग केली. थोडंसं रंगीत, थोडंसं ट्रेंडी. नेहा, ह्या निळ्या दुपट्ट्यात मी भारी दिसेल का ग? आई, तुम्ही तर आजकाल इन्फ्लुएन्सर वाटता. ट्रिपमध्ये नातं बहरतं. दापोलीला पोहोचल्यावर त्यांनी एका छोट्याशा होमस्टेमध्ये मुक्काम केला. मालकीनबाईने स्वतः शेतातली फळं आणून त्यांना दिली. शालिनी त्या बाईशी बोलत बसली. माझ्या सासूबाईही तुमच्यासारखाच गोड बोलायच्या. नेहा त्या क्षणाचे फोटो घेत होती. एकत्र बसलेल्या दोन आजीवया स्त्रिया, हातात आंबे, चेहऱ्यावर खळखळून हास्य. दुसरा व्हिडिओ अपलोड. कोकणाच्या कुशीत आमचं हस्त आयुष्य. या व्हिडिओला पहिल्या दिवशी 50,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि एका स्थानिक ट्रॅव्हल कंपनीने त्यांना पुढील ट्रिपसाठी प्रायोजित करायचं ठरवलं. शालिनी आणि नेहा आता यूट्यूबवर नवे तारे बनले होते. पण अभिमानाच्या ढगांवर चढणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. ते फक्त एक वाक्य वारंवार म्हणायच्या, आम्हाला फिरायला जायचंय आणि हे नातं जगायचंय. एक दिवस शालिनी बाहेर गॅलरीत बसून तिच्या व्हिडिओचे कमेंट वाचत होती. मिलिंद तिथंच पेपर घेऊन आला. पण आज त्याने पेपरकडे लक्ष न देता तिला विचारलं, तुझ्या व्हिडिओवर खूप चांगलं बोलतात. एक जण म्हणत होता, माझ्या आईला पण आता फिरवणार. शालिनीने नजरेतून त्याचे आभार मानले. मी विचार करत होतो. मिलिंद थांबला. आपण सुद्धा कुठेतरी जाऊया का? अगदी हिमाचल नाही, पण महाबळेश्वर तरी. शालिनी थबकली. तू माझ्या सोबत येणार? हो. आता वाटतं मी खूप काही चुकवलं, पण आता ते सावरता येईल का बघतो. शालिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनिरुद्धला बघूनही बदल जाणवत होता. तो नेहाला म्हणाला, माफ कर ना, लग्नानंतर तुला फिरायला जायचं होतं आणि मी सतत कामात गडलेलो. पण आता मला कळलं की तू फक्त ट्रॅव्हलिंगसाठी नव्हती म्हणत, तू अनुभवासाठी मागत होतीस. नेहा हसली. मीही तेव्हा थांबले, पण सासूबाईंनी हात दिला म्हणून मी उभे राहिले. आपण आता तिघं नाही, चौघं जाऊया. 4 जणांची पहिली एकत्रित ट्रिप महाबळेश्वर. त्या विकेंडला मिलिंद, शालिनी, अनिरुद्ध आणि नेहा. एक गाडी, 4 मनं आणि एक नवं नातं. नेहाने व्हिडिओ शूट करताना म्हटलं, आज आम्ही 4 जण एकत्र आहोत. एक सासरा, एक सासू, एक नवरा आणि एक सून. पण खरं तर आम्ही एक टीम आहोत नात्यांची.
त्या व्हिडिओवर आलेला एक कमेंट, तुमची सासू सुनेची जोडी आता फॅमिली ट्रॅव्हल टीम झाली आहे, तुम्ही आम्हाला जगायला शिकवताय. हळूहळू शालिनी आणि नेहा या केवळ सासू सुना राहिल्या नव्हत्या, त्या एक टीम बनल्या होत्या. अशी टीम जिचं मिशन होतं, जीवन फक्त घरात नाही त्याच्या बाहेरही आहे आणि त्यांच्या घराचं सौंदर्य अजून खुलतं आहे. महाबळेश्वर ट्रिपचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाला आणि तो व्हायरल झाला. एका आठवड्यातच तब्बल 1.2 लाख व्ह्यूज आले, 2000+ कमेंट आणि 5000 नवीन सबस्क्रायबर. व्हिडिओमधील एका कमेंटने सगळं बदललं. तुमच्यासारखं नातं पाहून मला माझ्या सासूबाईसोबत परत बोलावंसं वाटलं. 5 वर्ष बोलणं नव्हतं. काल मी त्यांना फोन केला. धन्यवाद. शालिनीने तो कमेंट वाचून नेहाकडे पाहिलं. दोघींच्या डोळ्यात आनंदाची टचकन आसवं. नेहा म्हणाली, आई, आपण फक्त फिरत नाहीये, आपण नाती बदलतोय. दुसऱ्या दिवशी नेहाच्या मेलबॉक्समध्ये एक मेल होता. नॅशनल ब्लॉगर्स कलेक्टिव्ह ट्रॅव्हल इम्पॅक्ट पुरस्कारासाठी नामांकन. शालिनी आणि नेहा यांना भारतभरातून प्रवासाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या 5 यूट्यूबर्समध्ये नामांकन मिळालं होतं. त्यांचं नाव प्रसिद्ध ब्लॉग द हार्टफुल ट्रॅव्हलर वर छापलं गेलं होतं. शालिनी तर अवाकच झाली. हे खरंय का गं नेहा? मी कधीही कल्पना केली नव्हती की माझ्या स्वप्नातल्या ट्रिप्स एक दिवस लोकांसाठी प्रेरणा ठरतील. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर कम्युनिटीमध्ये एक पोल टाकण्यात आला. आम्ही पुढे कुठे जावं वाटतंय? 80% लोकांनी म्हटलं हिमाचल, कुलू मनाली. शालिनीसाठी हा प्रवास स्वप्न होता. लग्नाआधी आईसोबत एका शाळेची सहल होती, पण त्यानंतर काहीच नाही. पण यावेळेस ती एकटी नव्हती, ती नेहासोबत होती आणि यावेळेस तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा नवरा मिलिंद स्वतः होकार देत होता. हे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच होत होतं. एकत्र विमान प्रवास. शालिनीने एअरपोर्टवर उतरल्यावर पहिल्यांदाच नेहाच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी घेतला. नेहा म्हणाली, आई, आजचा थंबनेल तयार. शालिनी हसून म्हणाली, कॅप्शन टाका, स्वप्नाच्या आकाशात उड्डाण. हिमाचलमध्ये हिवाळ्याची सुरुवात होती. बर्फाच्या लहानशा सड्यावर नेहा आणि शालिनी एकत्र चालत होत्या. शालिनीने हातात हात घेत हळूच सांगितलं, नेहा, मी हे स्वप्न फार पूर्वी पाहिलं होतं, पण माझं स्वप्न पूर्ण करणारी तू. नेहा म्हणाली, आई, तुम्ही मला साथ दिली आणि स्वतःला पूर्ण व्यक्त होण्याची मोकळीक दिली. त्यामुळे मीही तुम्हाला नवे आकाश देऊ शकले. मिलिंद आणि अनिरुद्ध दूरवरून त्यांच्याकडे पाहत होते. मिलिंद म्हणाला, शालिनी किती बदलली आहे ना? किंवा असं म्हणावं का की मी तिला बदलायला खूप उशीर केला? अनिरुद्ध म्हणाला, कधीच उशीर नसतो बाबा, फक्त माणसाच्या मनाने चालायला शिकायला हवं. त्या दिवशीचा व्हिडिओ सगळ्यात जास्त बघितलेला. मनाली, सासू सुनेच्या डोळ्यांनी पाहिलेली हिमशुभ्र स्वप्न. या व्हिडिओला 10 लाख व्ह्यूज आले. लोकांनी त्यांना मदर इन लॉ गोल्स, फॅमिली ब्युटी, भारतीय नात्यांचं प्रेमळ रूप म्हणून संबोधलं. नेहाने त्या व्हिडिओच्या शेवटी एक वाक्य जोडलं होतं, जर तुम्हाला वाटतंय की तुमची आई किंवा सासू घरातच आहे, तिचा उत्साह मावळला आहे, तर तिला एकदा निसर्गाकडे घेऊन जा. तुम्हाला एक नवी स्त्री दिसेल आणि एक नवं नातं जडेल. शालिनी म्हणाली, नेहा, आपण एवढं छान करत आहोत, पण यूट्यूब हे एका पायरीपुरतं आहे. आपल्याला हवंय असं काहीतरी जे दीर्घकालीन आहे. नेहा म्हणाली, आई, आपण सासू सुनेची जोडी या नावाने एक ट्रॅव्हल अनुभव प्लॅनिंग सोल्युशन करूया का? म्हणजे आपल्यासारख्या महिलांसाठी खास, ज्या पहिल्यांदा ट्रिपवर जातात, ज्यांना सुरक्षित ठिकाणं हवी आहेत, त्यांना समजत नाही प्लॅनिंग कशी करायची, ज्यांना आईसारखा हात लागतो, त्यांच्यासाठी प्लॅन तयार करणे, त्यांना ड्रेस, शूज कसे घालायचे, सोलपाट सूचना आणि थोडं हसणं देणं.
शालिनीच्या चेहऱ्यावरचं हसू एका उद्योजिकेचं होतं. सासू सुनेची जोडी केवळ यूट्यूब नाही, आता एक ब्रँड. सासू सुनेची जोडी LLP टॅगलाईन. आम्ही नात्यांचं प्लॅनिंग करतो. ट्रिपच्या निमित्ताने पहिली बुकिंग मिळाली, ती कोलकात्याहून. एका 35 वर्षाची महिला आणि तिची सासू, दोघींचं नातं फारसं बोलकं नव्हतं. त्या दोघींनी सासू सुनेची जोडीच्या एका रिकनेक्ट रिट्रीटमध्ये बुकिंग केलं. ट्रिपच्या शेवटी त्यांनी एक फोटो पाठवला. तुमच्या प्रवासामुळे आम्हाला आमचा स्वतःचा प्रवास सापडला. धन्यवाद. अनिरुद्ध आणि मिलिंद यांनी एकदाच नाही तर अनेकदा त्यांच्यासोबत ट्रिप केल्या. मिलिंदने एकदा शालिनीला गमतीने विचारलं, माझं नाव का नाही टाकत तुमच्या ब्रँडमध्ये? शालिनी म्हणाली, तुमचं नाव नाही, पण तुमचं मन मात्र या सगळ्या प्रवासात आहे. शालिनी आणि नेहाला एका लोकप्रिय मराठी TV शोमध्ये बोलावलं जातं. अँकर विचारतो, तुमच्या यशाचं रहस्य काय? शालिनी म्हणते, मी आयुष्यभर हो म्हटलं, पण एक वेळ आली की मी स्वतःलाही हो म्हणायला शिकले. नेहा म्हणते, ती फक्त माझी सासू नाही, ती माझी सहप्रवासी आहे आणि आज मी जी आहे तिच्या खांद्यावर हात ठेवून चालतच आहे. टाळ्यांचा कडकडाट होतो आणि कॅमेरा झूम करतो सासू सुनेच्या चेहऱ्यावर, ज्यांनी केवळ घर एकत्र केलं नाही तर आयुष्याला एकत्र अर्थ दिला. मनाली ट्रिपनंतर त्यांच्या यूट्यूब चॅनलचा कमाल वेग सुरू झाला. सासू सुनेची जोडी हे केवळ नाव राहिलं नव्हतं, तर एक चळवळ बनली होती. नात्याचं नव्याने बांधणं, फिरणं आणि जगणं, कोणत्याही मर्यादा न ठेवता. शालिनी आणि नेहाने त्यांच्या चॅनलचं स्वरूप अधिक व्याप्त केलं. फक्त ट्रॅव्हल ब्लॉग्स नव्हे, तर आता त्यांनी फॅमिली वीकेंड आयडिया, सासू सुनेची रेसिपी इन जंगल, ओल्ड एज फ्रेंडली डिस्ट्रिक्शन असे वेगळे व्हिडिओ सुरू केले. एका वर्षात त्यांचा चॅनल 6 लाख सबस्क्रायबर पार गेला. आणि आश्चर्य म्हणजे 40% प्रेक्षक सासू सुना नव्हते, ते होते तरुण मुलं मुली, जे म्हणायचे, आम्हालाही अशी आई, सासू, सून हवी. एक दिवस नेहाच्या मेलबॉक्समध्ये एक ईमेल आला. वुमन ऑफ इम्पॅक्ट सिंगापूर ट्रॅव्हल 2025. शालिनी आणि नेहाला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रण. नेहाच्याच डोळ्यात अश्रू आले. आई, आपण भारताबाहेर. आपलं नाव आता केवळ घरात नाही, जगात पोहोचतंय. शालिनी काही बोलू शकली नाही. तिने केवळ दोन्ही हात जोडले आणि आबाळाकडे पाहिलं. या ट्रिपसाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब आता त्यांच्या पाठीशी होतं. मिलिंद स्वतः त्यांचं बिझनेस प्रेझेंटेशन तयार करत होता. अनिरुद्ध त्यांच्या सोशल मीडिया प्रमोशनवर काम करत होता. सिंगापूरमध्ये त्या दोघींचं भाषण झालं. नेहा म्हणाली, मला माझ्या सासूमध्ये माझी मैत्रीण भेटली आणि त्यांच्यासोबत मी एक नवा प्रवास सुरू केला. शालिनीने सांगितलं, मी 50च्या उंबरठ्यावर आत्मभान शिकलं आणि ते मला माझ्या सुनेमुळे मिळालं. आज मी नव्याने जन्म घेतला. श्रोत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. सिंगापूरहून परतल्यावर काही महिन्यांनी नेहाच्या तब्येतीत बदल जाणवू लागला. थकवा, चक्कर येणं, हसणं कमी होणं. शालिनीने तिच्या लक्षात आणलं, तुला सतत दम लागतोय, डॉक्टरकडे जाऊ. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, PCOD आणि व्हिटॅमिन D डेफिशियन्सी, विश्रांती गरजेची आहे. नेहा खचली, आई, आपण थांबूया ना? चॅनेल, काम, सगळं. शालिनीने तिचा हात धरून म्हणाली, थांबायचं नाही, पण तुझ्या गतीने पुढे जाऊ. मी आहेच तुझ्यासोबत आणि आता वेळ आहे की मी तुला साथ द्यायची, अगदी तशीच जशी तू मला दिलीस. या काळात शालिनीने पुढाकार घेतला. ती स्वतः स्क्रिप्ट लिहू लागली, छोट्या गोष्टी सांगू लागली. आज मी एकटी फिरते, पण माझ्या प्रत्येक पावलात माझी सून आहे. तिला आराम हवा आणि मला तिचं स्वप्न चालू ठेवायचं आहे. हळूहळू सगळे प्रेक्षक त्या आईच्या प्रेमात पडले. तुमचं आई पण जगाच्या पलीकडचं आहे.
तुमचं प्रेम नात्याचं खूप मोठं उदाहरण आहे. एका महिन्यानंतर नेहा हळूहळू बरी होऊ लागली. ती पुन्हा थोडंफार एडिटिंग, स्क्रिप्टिंग करू लागली. शालिनीसाठी तिने एक विशेष व्हिडिओ बनवला. माझी आईसारखी सासू, एक खंबीर आधारस्तंभ. तो व्हिडिओ पाहून मिलिंदही गहिवरला. शालिनीने सुचवलं, नेहा, आपण आता यूट्यूब आणि ट्रिपपुरतं न राहता एक सासू सुनेची रिट्रीट सुरू करूया, जिथे सासवा सुना एकत्र राहून संवाद करतील, एकमेकींच्या भावना समजतील आणि एकत्र निसर्गात वेळ घालवतील. नेहा चमकली. आई, ही कल्पना भारी आहे. त्या दोघींनी मिळून रिट्रीट प्लॅनिंग पॅकेज सुरू केलं. सुरुवातीस पुण्यात एका फार्म हाऊसवर पायलट बॅच घेतली. 10 सासवा, 10 सुना, 2 दिवस, एक मोकळं हसणं आणि शेकडो नव्या गाठी. शालिनी आणि नेहाने चॅनलवर एक खास व्हिडिओ अपलोड केला. आपण आता नुसतं प्रवास करत नाही, आपण एकत्र जगतो, शिकतो आणि नव्या नात्यांना आयुष्य देतो. शेवटी दोघी म्हणाल्या, नातं एक प्रवास आहे आणि प्रवासाला शेवट नसतो. एका दिवसाच्या शेवटी घरात अंगणात दोघी एकत्र बसलेल्या असतात. नेहा शालिनीच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते, आई, माझ्या जीवनात मी आईसारखी सासू शोधली. हे माझं भाग्य. शालिनी हसते, तू सून नाही, माझी मुलगी आहेस. हे माझं पुनर्जन्म. त्या क्षणी त्यांचं नातं, त्यांची साथ आणि त्यांचं जोडीपण अमर झालं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.